कमीत कमी कागदपत्रांसह 5 लाखांपर्यंतचे पर्सनल लोन SBIमध्ये कसे मिळणार आपण बघणार आहोत. त्यासाठी अर्ज कुठे करायचे आहे? तर SBI पर्सनल लोन तुम्हाला वैयक्तिक कर्जासाठी किती व्याजदर पात्रता आहे ते सर्व आपण बघणार आहोत. तर स्टेट बँक ऑफ इंडियाचे एक भरोसायोग्य आणि सुरक्षित असा कर्जासाठी पर्याय आहे. तर SBI वैयक्तिक कर्ज म्हणजे ज्याला आपत्कालीन कर्जसुद्धा म्हणलं जातं. त्यासाठी त्याची वैशिष्ट्ये आपल्या सर्वांना माहिती आहे. SBI एक उच्च दर्जाची आणि चांगल्या विश्वासार्हतेची बँक आहे. तर त्याचे व्याजदर किती असणार आहे? वार्षिक व्याजदर जवळपास 12.60% म्हणजे 12.60% इतकं व्याजदर SBI आकारते. आणि इतर खाजगी बँका 15 ते 18% इतकं व्याजदर आकारतात. कर्जाची रक्कम तर SBI वैयक्तिक कर्ज किमान 1 लाख रुपये आणि कमाल 20 लाख रुपयांपर्यंत मिळू शकते. आणि कर्जेचा कालावधी जो की आपला परतफेडीचा कालावधी आहे तो 5 वर्षांपर्यंत म्हणजे 60 महिने इतका कालावधी मिळू शकतो. तर त्याचे प्रक्रिया शुल्क म्हणजेच प्रोसेसिंग फी किती लागते? SBI पर्सनल लोनसाठी 1 ते 2% इतकी प्रोसेसिंग फी लागते. GST अतिरिक्त लागतो. तर कधीकधी काही ऑफर्समध्ये हे शुल्क माफ किंवा कमीसुद्धा केले जाऊ शकते. विशिष्ट ग्राहक वर्गांसाठी कमी व्याजदर देखील आहे. जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर 12.60% ऐवजी 11.60% म्हणजे 1% व्याज वाचेल. तुम्ही केंद्र सरकारी, राज्य सरकारी किंवा पोलीस विभागातील कर्मचारी, रेल्वे, निमलष्करी, लष्करी, शिक्षण, आरोग्य विभागातील कर्मचारी असाल तर तुम्हाला 1% कमी व्याजदर लागेल. तर पगारदार ग्राहक असाल तर तुम्हाला 12.60% ऐवजी 12 ते 12.25% व्याजदर लागेल. EMIची गणना म्हणजे मासिक हप्ता किती पडणार हे आपण पाहूया. 5 लाखांचे वैयक्तिक कर्जासाठी जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल आणि जर कर्जाची रक्कम 5 लाख रुपये असेल 11.6% 5 वर्षांसाठी म्हणजे 60 महिन्यांसाठी 11,021 रुपये इतके मासिक हप्ते 60 महिने तुम्हाला भरावे लागतील. फक्त व्याज म्हणून भरावी लागणारी रक्कम 1,61,000 म्हणजे 5 लाखाच्या कर्जावर तुम्ही 5 वर्षात इतकं अधिक व्याज भरचाल. आणि सामान्य ग्राहकांसाठी जर 5 लाख कर्ज असेल 12.60% ते 1,78,000 इतकी व्याज म्हणून रक्कम भरतील. म्हणजेच सरकारी कर्मचारी असाल तर 5 वर्षात तुमचे 16,800 रुपये इतके वाचतील. तर काय पात्रता आहे आपण बघूया SBI कर्जासाठी. तर वयाची अट तर अर्जदाराचे वय किमान 21 ते 60 वर्षे पाहिजे. 60 वर्षांपेक्षा जास्त नसावे. उत्पन्नाची अट काय आहे? पगारदार ग्राहक जर असाल तर वार्षिक उत्पन्न किमान 3 लाख रुपये असावे आणि स्वयंरोजगार असलेल्या व्यक्तींसाठी किमान 5 लाख रुपये इतके उत्पन्न असावे. नोकरीचा अनुभव किमान 2 वर्षांचा कामाचा अनुभव. जर क्रेडिट स्कोर किमान तुमचा 650 असेल तर आणि 750 पेक्षा क्रेडिट स्कोर जास्त असेल तर कमी व्याजदर. अर्जाची प्रक्रिया आपण खाली दिलेल्या प्रकारे अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्ज. ऑनलाईन अर्ज तुम्हाला SBIच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन करायचा आहे, जो की लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे. SBI अधिकृत वेबसाईटवर जा, तिथे पर्सनल लोन विभाग निवडा, आवश्यक माहिती भरा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि सादर करा. योनो ॲपवरून देखील आपण लोनसाठी अप्लाय करू शकता. योनो ॲपवरून आपण वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करू शकता. SBI शाखेतून सुद्धा आपण अर्जासाठी अप्लाय करू शकता. जर ऑनलाईन अर्ज भरायचा असेल तर आपण SBIची अधिकृत वेबसाईट जी की डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्याच्यावर क्लिक करून
SBI अधिकृत वेबसाईटवर जा, पर्सनल लोन विभाग निवडा, आवश्यक माहिती भरा आणि कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करा. जर तुमचा अर्ज स्वीकारण्यात आला तर तुम्हाला 5 लाखांपर्यंतचे कर्ज मिळेल. कोणते कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत? तर ओळखपत्रासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स. तर पत्त्याच्या पुराव्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पासपोर्ट, मतदान ओळखपत्र, वीज बिल, टेलिफोन, पाणी बिल यापैकी काही एक लागेल. तर उत्पन्नाच्या पुराव्यासाठी तुम्हाला 3 महिन्यांच्या पगाराचा स्लिप आणि गेल्या 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट लागेल किंवा फॉर्म 16 आणि आयकर रिटर्न गेल्या 2 वर्षाचे. तर हे कागदपत्र घेऊन तुम्ही SBIच्या शाखेत जाऊ शकता किंवा ऑनलाईन अर्ज भरून, जो की लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, ती लिंक दाबून अर्ज भरून SBIसाठी पर्सनल लोनसाठी अप्लाय करू शकता. जर तुमचा अर्ज स्वीकारण्यात आला तर तुमच्या अकाउंटमध्ये जी की तुमची अमाऊंट आहे लोनची ती पूर्णपणे तुमच्या खात्यात जमा होईल. जर तुम्हाला कर्जाची गरज असेल तर लवकरात लवकर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमधील लिंकवर दाबा आणि कर्जासाठी SBIच्या अधिकृत वेबसाईटवरून अप्लाय करा. धन्यवाद.